समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूर रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुन रोड कोलवड बुलढाणा। भाजपाकडून बुलढाणा नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना घेराव आंदोलन। शहरातील विविध समस्या संदर्भात निवेदन दिलं। भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहराच्या वतीने शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला। पाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाबाबतही यावेळी आवाज उठवण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांना कडक कारवाईची मागणी करण्यात आली। तसेच शहरातील हातगाडी, ऑटो व रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची नियमित नोंदणी करणं, त्यांना ओळखपत्र देणं आणि शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा यासह इतर शहरातील मूलभूत सुविधा आणि विविध समस्यांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला। या आंदोलनात मंदार बाहेकर, चंद्रकांत बर्दे, दत्ता पाटील, अनंत शिंदे, अरविंद हुंडे, प्रदीप बेगाणी, वैभव इंगळे, नारायण हेलगे, अजित गुळवे, विनायक भाग्यवंत यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहराच्या वतीने आज आम्ही सर्व पदाधिकारी मिळून आज इथे मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातलेला आहे। आम्ही त्यांना 19 जूनला अतिक्रमित गाळे संदर्भात जे निवेदन दिलं होतं त्याचं उत्तर आजही प्रलंबित आहे। त्यानंतरही मागच्या हप्त्यात आम्ही मोकाट जनावरांचा बंदोबस्त असेल, रुखाई कन्या शाळा ते चिखली रोड या रोडची दुरुस्ती असेल, आरोग्याबाबत जे दुर्लक्ष नगरपालिकेकडून होत आहे या संदर्भातले आम्ही काही निवेदन दिले होते। त्याचे उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळाले नाही। त्या संदर्भात आम्ही आज तिथे उत्तर विचारायला आलो होतो। त्याचप्रमाणे बुलढाणा शहरात जी नवीन पाणी पुरवठा योजना 2 ते 3 वर्षापासून चालू आहे तिथे निकृष्ट बांधकाम, निकृष्ट पाईपलाईनचे क्वालिटी याबाबतही आम्ही त्यांना विचारणा करण्यासाठी आलेलो होतो। रिस्टेटिंग वर्कसाठी जवळपास 6 ते 8 कोटीचा निधी उपलब्ध असताना थातूरमातूर कामे करून कॉन्क्रीट टाकायचं, कुठे मुरुम टाकायचा व बिले काढल्या जायचा संशय आम्हाला इथे येत होता। त्यामुळेच आम्ही मुख्याधिकाऱ्यांना आज त्याबाबतही निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे वृक्षतोड जी आपल्या बुलढाणा शहरात MSCBच्या वतीने केली जात आहे त्याचा कुठेही बंदोबस्त केला जात नाही आहे। MSCBला विचारल्यावर ते म्हणतात नगरपालिका उचलून देणार आहे, नगरपालिकेला विचारल्यावर ते म्हणतात की MSCB हे उचलून नेणार आहे। त्याबाबतही आम्ही त्यांना विचारणा करण्यात आलेली आहे व मुख्याधिकारी यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही त्या फांद्या वगैरे तोडलेल्या रस्त्याच्या आजूबाजूला त्याही आम्ही लवकरात लवकर उचलून घेणार आहे।